धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म अर्थ काम मोक्ष महत्वाचा मुद्दा सांगतो आणि संपवतो. धर्म म्हणजे काय? धारणात विद्या हो धर्म. तुम्ही जो धारण करताना मग तुम्हाला धारण करता आला पाहिजे. आणि गीतेने याची परिभाषा करत असताना सांगितलं की सर्व धर्मान परित्यज्य. हे समजूनही घेणं तितकंच महत्वाचं आहे. सगळे धर्म सोडून एकच धर्म तो तुम्हाला धरता आला पाहिजे. आणि त्याची परिभाषा भलेही गीतेच्या दृष्टीने अवघड असेल, भलेही गीतेच्या दृष्टीने अवघड असेल, पण माणुसकीच्या दृष्टीने जर तुम्हाला ती भाषा समजून घ्यायची असेल तर साने गुरुजींनी सांगितलेली भाषाही तुम्हाला धरता येऊ शकते. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. निस्वार्थपणे ह्या जगावरती प्रेम जर करता आलं ना आपल्याला निस्वार्थपणे, तरीही आपण एक प्रकारे धर्म परिपूर्ण भावनेनं स्वीकारलेला आहे, समजलेला आहे असं समजू शकतो, होऊ शकतं. माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आपल्याला समजला पाहिजे. माणुसकी हा धर्म ज्याला कळला ना, कारण माणसाच्या देहामध्ये तो येणार आहे किंवा माणसाच्या तुमच्या मनामध्ये तो, अंतःकरणामध्ये तो कुठेतरी येणार, तो तुम्हाला धर्म ही नीट समजून घेणं गरजेचं आहे. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तुमच्या हृदय बीजामध्ये जर शुद्धता असेल तरच त्याचं फळ मधुर लागणार आहे. आणि मग तो मधुराधिपती रखेलम मधुरम तो तुमच्याकडे येणार आहे, तेव्हा येणार आहे. जर मधुरता तुमच्यामध्ये नसेल, पहिले माणूस होणं गरजेचं आहे. तो माणूस जर तुम्हाला होता आला नाही, दादा काही करू नका, देव नका, धर्म नका, जगी जे ही ना ती पतित. जगामध्ये पहिला तुमचा एक समाजाचा तुम्ही हिस्सा आहात, देणेदार आहात. समाजामध्ये आपण काहीतरी लागतोय, हे उपकार तुम्ही पहिले फेडायला शिका. पहिले उपकार तुम्हाला तुमच्या घरातून समजले की आई वडिलांचं आपण काहीतरी लागतंय, मग तुमचे सहोदर जे असतील, तुम्ही त्या भावांचे तुम्ही काहीतरी लागत आहात, त्यांचे उपकार तुम्ही फेडा. त्याच्या पलीकडे गेले बहिणीचे काही लागत आहात, त्याच्या पलीकडे गेले शेजाऱ्याचे, चुलत्याचे, काकाचे, नानाचे, भाऊचे, सगळ्यांचं आपण काहीतरी लागतं. ही शृंखला आहे. या शृंखलेमधून आपल्याला प्रत्येकाचं ऋण आपल्याला फेडता आलं पाहिजे. पण आज माणूस इतका नॅरो माइंडेड होत चालला, संकुचित होत चालला. त्याला आपलं स्वतःचं तर हवंय, पण जे दुसऱ्याच्या ताटामध्ये आहे त्याच्यावरती सुद्धा त्याची नजर असेल ते पण मला हवंय. ही वृत्ती दुर्योधनाची वृत्ती आहे, ही वृत्ती दुःशासनाची वृत्ती आहे, ही वृत्ती कौरवी वृत्ती आहे. ही कधीच धर्माची वृत्ती होऊ शकत नाही. जगी जे हीन ती दलित, जगी जे दीनपद दलित. जास्त झालं. दयाजा ओने उठवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. सदा जे आर्त ती विकल, जयांना गांजिती सकल. किती धर्माची सोपी परिभाषा सांगितली हो, किती सोपी परिभाषा आहे. ही परिभाषा एका माणसाजवळ असावी अशी परिभाषा आहे. तुम्ही कुठल्याही वेशामध्ये जाओ, कुठल्याही वेशामध्ये जा, की रावण ज्ञानी होता, याच्याही पुढचं जे महत्वाचं वाक्य आहे की ज्ञानी सुद्धा रावण असू शकतो, ज्ञानी सुद्धा रावण असू शकतो. हे वाक्य तितकंच महत्वाचं आहे. रावणाला ज्ञान असून सुद्धा तो चुकीचं वागला, ती गोष्ट नंतरची आहे. पण ज्ञानी माणूस रावणामध्ये तब्दील झाले, परिवर्तित झाले, हेही तितकंच चुकीचं आहे. जयांना गांजिती सकल. एखाद्या दीन दुबळ्यावरती जेव्हा अत्याचार होत असेल तर सबळ असलेला माणूस पुढे गेला पाहिजे. एखादा अज्ञानी असेल तर त्याला ज्ञानी करा, एखादा चुकीचा असेल तर त्याला बरोबर करा, एखादा वाईट असेल त्याच्यासोबत चांगलं करा, एखादा तळागाळा रसतळाला गेला असेल तर त्याला वरती उचला आणि उचलून त्याला हात द्या, धीर द्या, त्याला साथ द्या, आधार द्या. माणूस कुठल्याही वस्तूनं जगामध्ये उभा राहू शकत नाही, कुठल्याही गोष्टीनं उभा राहू शकत नाही जेवढा आधाराने. दोन शब्द महत्वाचे आहे. बघा ना, अर्जुनाला विषाद झाला, विषाद झाल्यानंतर अर्जुन रडायला लागला, रडल्यानंतर त्यांनी काय केलं? सोपं काम काय? कृष्ण अर्जुन संवाद आहे, भगवंताशी संवाद साधला. भगवद्गीता वाचली ना बापू, इतके सुंदर त्याच्यामध्ये तत्व आहेत ना. जीवनाचे सगळे फंडे क्लिअर झाल्याशिवाय राहत नाही. सगळे फंडे क्लिअर होतात जीवनाचे. भगवद्गीता फक्त वाचता आली पाहिजे. ज्याला भगवद्गीता कळाली ना, तो सगळ्या जीवनामध्ये सगळ्यात स्थिर माणूस होत असतो. भगवद्गीता वाचणारा मोठा होईल न होईल तो भाग नंतरचा आहे, ज्येष्ठ होईल न होईल तो भाग नंतरचा आहे, पण तो स्थिरतेला जरूर प्राप्त होत असतो.
मग अर्जुनाला विषाद झाला, दुःख झालं, म्हणून अर्जुनाने थोडंसं पुढे जाऊन भगवंताशी संवाद साधला. श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे, या दोघांचा संवाद आहे. का? तुमच्या मनामध्ये जर घुसमट असेल, कुठलं तरी बीज काहीतरी तकलीफ देत असेल, कुठलं शल्य बोचत असेल, संवाद साधा, संवाद साधा. संवाद मित्यम मद्भुतम 18वा अध्याय. तो संवाद जर साधला ना, तो संवाद जर तुम्ही व्यक्त केला, एखाद्याजवळ आपलं शल्य असेल. पण गोष्ट गंमत अशी आहे, आज तुम्ही एकाच्या खांद्यावरती जर डोकं ठेवलं ना, तर तो खांदा तोंडाच्या द्वारे सगळ्या गावभर जात असतो आणि तुमचं दुःख वाटत असतं. जगामध्ये असे खांदेही राहिले नाही. कलियुगाचं वारं असं विचित्र आहे की ह्या जगामध्ये तुमचे जे हालात आहे, तुमचे जे दुःख आहे, तुमचे जे शल्य आहे, ते निस्तारणारा व्यक्ती राहिला नाही. उलट्यात तुमच्या दुःखामध्ये कशी वाढ होईल ही करणारी माणसं जास्त झाली. मग काल एक वाक्य राहिलं माझ्याकडं, तिळगुळ घ्या गोडगोड बोला, त्याच्यामधलं एक वाक्य आहे, चिंतनाचं दारिद्र्य सांगत असताना की तुमचं शुभ होताना बघून जी माणसं चिंतित होतात ना, ते तुमचे कधीही शुभचिंतक असू शकत नाही. ते काय शुभचिंतक असू शकतात? आजकाल जगामध्ये चांगलं चिंतन करणारे राहिलेच नाही. तुमचं शुभ होताना अशुभ चिंतन करणारी माणसं जास्त झाली, त्यांचा भरमार जास्त आहे. पण नसावं, हे चिंतनाचं दारिद्र्य आहे, ते चिंतन दारिद्र्य नसलं पाहिजे. जातोय ना, कोणीतरी पुढे जातोय, आपल्याच बिरादरीला जातोय, माणसातला जातोय, माणुसकीमधला जाऊ द्या. त्याला मोठं केल्यानंतर ह्या युगामध्ये, ह्या एडीमध्ये बिडीमध्ये जे असतील, शताब्दीमध्ये लोक असतील, कमीत कमी त्याचं तरी नाव जाईल ना, त्याचं तरी नाव जाईल. काय काय हरकत आहे त्याला पुढे जाऊन द्यायला? नाही. आपण काय करतो, कसं पाठीमागं ओढता येईल, कसं पाठीमागं ओढता येईल. आणि हे चिंतनाचं दारिद्र्य आपल्याला. आणि ह्या धर्माच्या गोष्टी आहेत, महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याचं मनच चांगलं नाही आहे, त्याच्या मनामध्ये कुठला धर्म उत्पन्न होऊ शकतो? कुठला धर्म उत्पन्न होऊ शकतो? दुर्योधनाजवळ गेला देव, आणि गेल्यानंतर दुर्योधनाला देवाने विचारलं की दुर्योधना, अरे गंमत अशी आहे की तुला इतक्या दिवसापासून मी समजावतोय, जबाबदारीनं सांगतोय, आणि इतक्या दिवसापासून तू ऐकतोय, पण तुला ही गोष्ट कळत नाही का रे? श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे की तुला धर्म कळत नाही का? त्याचं उत्तर त्याने दिलेलं आहे. तो म्हणतो की देवा, जाणामी धर्म नचमे प्रवृत्ती. मला धर्म बिर्म सगळं कळतंय, काय वेद, काय ऋचा, काय सुक्त, सगळं कळतंय. जाणामी धर्म नचमे प्रवृत्ती, माझी इच्छाच होत नाही चांगलं करावं म्हणून. काय उत्तर दिलं त्याने? अरे मग जाऊ दे, चांगलं करायची इच्छा होत नाही तुझी, तुला चांगलं करावं वाटत नाही, मग दे सोडून. पण जे वाईट आहे ते वाईट तरी तुला समजत असेल ना. कमीत कमी वाईट होतंय, तुझे भाऊ जर उघड्यावरती पडलेत, हे वाईट तुला होताना दिसतंय, मग ते तरी चुकीचं तरी सोडून दे. जाणामी अधर्म नचमे निवृत्ती. अधर्म होताना सुद्धा मला कळतोय, पण नचमे निवृत्ती, मला ते सोडू वाटत नाही. किती अवघड आहे. काहींना कळतंय की आपल्या आता इथं मस्तपैकी एवढं चांगलं देवाचं ज्ञान आलंय, एवढं चांगलं खऱ्या अर्थानं ईश्वराचं वचन इथं पाखाळल्या जाते, थांबलं पाहिजे, बसलं पाहिजे. पण नाही, कामामध्ये, क्रोधामध्ये, वासनेमध्ये गुरफटलेली अशी माणसे. भर्तृहरीचा एक सुंदर असा श्लोक आहे. राजा भर्तृहरी होऊन गेला, विक्रमादित्याचा भाऊ आहे. त्याचा एक खूप सुंदर असा श्लोक आहे. याम चिंतयामी सततम मयी सा विरक्ता. जिच्याविषयी मी चिंतन करतो ती माझ्याविषयी विरक्त आहे. संसाराचं सूत्र मी सांगतोय तुम्हाला. थोडं संस्कृतचं आहे, आमचे शास्त्री लोक बसलेले सगळे महान विद्वान आहे, त्याच्यामुळे मला ते थोडंसं जरा वरच्या लेवलला घ्यावं वाटतंय. खालची लेवल जर तुम्हाला ऐकायची असेल तर श्रीगीता परिवार यूट्यूब चॅनलवरती जा. तर तिथं सामान्य रीतीने ॲडव्हर्टाईज नाही करत, परंतु एक सांगितलं पाहिजे. सूचना पाणी द्यायला लावलं. याम चिंतयामी सततम मयी सा विरक्ता साप्यन्यम इच्छसी जनम स जन्यो अन्य सत्त. ज्याच्याविषयी मी चिंतन करतो ती माझ्याविषयी विरक्त आहे, ती ज्याचं चिंतन करते तो तिच्याविषयी विरक्त आहे. बघा बरं का, कोडे अस्मत्कृते स परिशिष्यती कच्छिन्नान्या दिक्तांच दिक्तांच मदनंच इमांच मांच. म्हणजे असं की जी पिंगला, जिच्याविषयी मी प्रेम करतो, पिंगळा तिची पत्नी होती, ती पिंगळा माझ्याविषयी विरक्त आहे. तिचं प्रेम अश्वपालकावरती होतं, हत्ती सेनावरती, हत्तीचा राज खाण्यावरती. मग त्या हत्ती खाण्यावरती त्या पिंगळेचं प्रेम होतं. मग त्या पिंगळेनं तरी त्या हत्ती खाण्याने त्याच्यावर प्रेम करायला नाही, त्या हत्ती अश्वपालकाचं प्रेम होतं गावातल्या पिंगळा वेश्येकडं. काय
ते वेश्येकडे होतं. आणि वेशा मैसा अनुरक्ता, ती माझ्याविषयी अनुरक्त आहे, तिचा भाव माझ्या प्रती प्रेमळ आहे. आणि मी चक्र तिथंच फिरतंय ना, तिथंच फिरतंय. मग त्या भर्तृहरीचे जे शब्द आहे ना, ते शब्द असे आहे की जो अश्वपाळ आहे त्यालाही धिक्कार आहे, जी पिंगळा आहे त्यालाही धिक्कार आहे, मी आहे मलाही धिक्कार आहे, जी गावातली वेश्या आहे तिलाही धिक्कार आहे. पण या सगळ्यांना नाचवणारा जो काम आहे ना, त्या कामाला सगळ्यात मोठा धिक्कार, त्या कामाला सगळ्यात मोठा धिक्कार असो. या कामाने सगळ्यात जास्त धर्म अर्थ काम, कामाला तुम्हाला उलट नाही वाहता आलं पाहिजे, कामाला तुम्हाला सुलट करता आलं पाहिजे. काम जरूर असावा तुमच्यामध्ये. काम शब्दाचा अर्थ, चारही शब्दाचे थोडक्यामध्ये अर्थ सांगतो. धर्म म्हणजे धारणा, धर्म धरण्यासाठी धर्म जे तुम्ही धरले केले. मग ते 18व्या अध्यायामधले जे धर्म सांगत असताना भगवंतांनी जे सांगितले की सर्व धर्मान या पदामध्ये मग शेजारचे धर्म, पाजारचे धर्म, देशाचे धर्म, गावाचे धर्म, नातेवाईकाचे धर्म, कुलाचे धर्म, देवतेचे धर्म, मनाचे धर्म, मनाच्या पलीकडचे धर्म, शारीरिक धर्म, वास्तविक धर्म, प्रस्तुत धर्म, इथला धर्म, तिथला, अरे असंख्य प्रकार आहे दादा साहेब, असंख्य प्रकार आहे. पण सर्व धर्मान परित्यजन माम एकम, हाच सगळ्यात मोठा धर्म. तू मला धर, हा सगळ्यात मोठा धर्म. अनन्याश्चिंतयन्तो माम हे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्य. मला धरलं का तुझं सगळं माझ्याकडून चालणार आहे. ही धर्म शब्दाची व्याख्या. अर्थ म्हणजे काय? अर्थ म्हणजे शब्द पैसा, वित्तमंत्री. अर्थ पैसा. दुसरा अर्थ शब्दाचा अर्थ होतो अर्थच, त्याचा काहीतरी अर्थ. तिसरा अर्थ असा की तुमच्या जीवनाला काहीतरी मर्म प्राप्त होणं, हाही अर्थ. नुसता अर्थ म्हणजे संपत्ती नाही, अर्थ म्हणजे संपदा नाहीये, समृद्धी नाहीये, श्रीमंती नाहीये. अर्थ म्हणजे काय की तुमच्या, मग बघा जैनांचे जे साधू आहेत त्या अंगावरती वल्कल सुद्धा नाहीये, वस्त्र सुद्धा नाहीये, तरी हजारो माणसं त्याच्या पाठीमागे जे फिरतात ना, ती करोडपती असतात, फॅक्टरीवाले असतात. हा जीवनाचा अर्थ आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सालबर्डीच्या वनामध्ये इकडून ससा पळत आला. तो पळत आलेला ससा जो आहे ना, त्यांनी 2 माणसं बघितली तिकडं, आणि इथं बसलेला एकही माणूस बघितला. सशाला नाही माहिती देवबीव काय आहे ते, सशाला माहिती नाहीये स्वामी आहेत, सर्वज्ञ आहेत, वगैरे वगैरे काही भाग माहिती. ती 2 माणसं त्यांनी तिकडे बघितलेली, नजर सशाची तशीच आहे, आणि ती 2 माणसं त्याला राक्षसाप्रमाणे भासली. पण हा एक माणूस जो बसलेला आहे ना, तो देवासारखा बसला. माणसं तीच आहे. तोही मनुष्य रूपामध्ये इथं अवतरित होताना माणसाचं रूप घेतो, पण माणसाच्या शरीराची जी आभा असते ना, तुम्ही काही माझ्याविषयी निगेटिव्ह विचार करा न करा, कुणाविषयी करा न करा, पण तुम्ही जर माझ्या शेजारून गेले ना, तर तुम्ही माझ्याविषयी वाईट आहात की चांगले आहात हे जर माझ्यात पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर मला नक्की कळणार. हे ओरा फिरत असतो आपल्या शरीराच्या अवतीभोवती, प्रत्येकाच्या फिरतो. कोण माणूस, आणि मग सगळ्यांचं जे शरीर आहे ना, ते शरीर बोलत असतं. कोणाचे डोळे बोलतात. बघा, एखादं लहान लेकरू निरागस भावाने तुमच्याकडे बघत असेल तर तुम्हाला ते निरागस वाटतं, कोमल वाटतं, त्याला घ्यावं वाटतं. पण त्याची नजरही कधी चुलबुली असते. नजर तीच आहे, डोळे तेच आहे, पण चुलबुली नजरेनं आपण त्याला वेधावल्या जातो. हसणं तेच आहे, ओठांचे हावभावही तेच आहे, पण द्रौपदी हसते, कुत्सित हसते. धर्म जो हसतो तो प्रसन्नतेनं हसतो. हसणंही तेच असतं. ते हावभाव तुमचे चुकीचे झाले नाही पाहिजे. ते हावभाव चुकले का सगळं बदललं. हावभाव चुकले का मग तुमच्या इंद्रियातून जे बोलणं आहे ना, जसं वाणीचं तप सांगितलेलं आहे भगवद्गीतेनं 16व्या अध्यायामध्ये, 17व्या अध्यायामध्ये, ते तपही तुम्हाला करता आलं पाहिजे. तसं इंद्रियांचं तप, इंद्रियांना तापवा, आणि इंद्रिय जेव्हा तापतील तेव्हा तुम्हाला त्या गोविंदाची गती सापडेल, त्या ईश्वराजवळ तुम्हाला नक्कीच रस्ता सापडणार. धर्म, त्याची व्याख्या सांगितली बस 4 शब्दांमध्ये प्रवचन. धर्म अर्थ काम. काम तुम्हाला सांगितलं, पण तो काम अधोगती नसावा, कामना असावी, ऊर्ध्वगतीची कामना असावी. जसा माझा पोरगा एखादा चांगला मस्तपैकी इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, तो एखादा, आणि याच्याही पलीकडे जाऊन माझा मुलगा संस्कारी झाला पाहिजे, ही उच्च कामना आहे, चांगली कामना आहे. माझा पोरगाही इथं आला पाहिजे. तरुण बाया बसलेल्या, म्हाताऱ्या बाया बसलेल्या, वाईट बोलू नये, अशुभ बोलू नये, आज खरेदी नये, असं झालं तर मला उद्या तुम्ही चपलाने माराल. पण तुम्ही जोड्या बांधलेल्या ना, जोड्या लावा का चुकीच्या जोड्या लावलेल्या? योग्य जोड्या लावलेल्या, मग तुमच्या जोड्या कुठे आहे?